नमस्कार, मी भूषण करंदीकर. आपण पाहताय झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. आनंद यात्रामध्ये आपलं स्वागत. आज आनंद यात्रामध्ये आपण भेटणार आहोत एका 90 वर्षाच्या तरुणाला. 90 वर्षाचा तरुण मी हे का म्हणतोय हे तुम्हाला या मुलाखतीत कळेलच. मात्र महाराष्ट्राच्या आर्थिक क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये आणि त्याचबरोबर शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये भरीव योगदान देणारे वसंतराव पटवर्धन यांच्याशी आज आपण हा संवाद साधणार आहोत. वसंतराव, आपलं खूप खूप स्वागत. नमस्कार. नमस्कार. धन्यवाद. खरं तर आपला हा जो सगळा प्रवास आहे, या सगळ्या प्रवासामध्ये अनेक अनुभव आपल्या गाठीशी आहेत. हो. आम्हाला सुरुवात करायची आहे ती तुमच्या बँकिंग क्षेत्रापासून. आपण बँकिंग क्षेत्रात कसे आलात आणि त्यानंतरची आपली कारकीर्द जी होती बँकिंग मधली, त्यामधले काही महत्त्वाचे टप्पे आम्हाला तुमच्याकडनं ऐकायचे. 1947ला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. त्यावेळेला महाराष्ट्र बँकेचे चेअरमन बापू वर्दे होते. माझे वडील हे बॉम्बे प्रॉव्हिन्शियल कोऑपरेटिव्ह बँक ही ज्या बँक होती त्या बँकेचे वर्दे चेअरमन होते. तेव्हा वडिलांनी वर्दे साहेबांना विनंती केली की महाराष्ट्र बँकेत जर काही जागा असतील तर माझ्या मुलाला तिथं काहीतरी संधी मिळेल का. वर्दे म्हणाले हरकत नाही. म्हणून मी बँकेमध्ये गेलो. तिथं अप्पासाहेब जोग त्यावेळेला मॅनेजर होते. त्यांच्या हाताखाली धर्माधिकारी नावाचे दुसरे त्यांचे असिस्टंट होते. त्यांनी माझ्याकडे पाहिलं. कॉलेजमधून नुकताच बाहेर आलेला 17-18 वर्षाचा मुलगा, पायजमा शर्टामध्ये मी होतो. त्यांनी माझ्याकडे बघितलं आणि मला पहिल्यांदा विचारलं, वर्देसाहेबांनी पाठवलं आहे त्यामुळे तुम्हाला नोकरी मिळेल, पण मला एवढं सांगा, आमच्याकडे 2 फूट बाय 1 फूट अशी 800 पाण्याची लेजर्स आहेत, ती तुम्हाला उचलता येतील का. म्हटलं आपण असं करूया, 15 दिवस तुम्ही मला ट्रायल द्या. 15 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या नोकरीच्यासाठी तुम्ही मला विनावेतन ठेवा आणि लेजर्स उचलण्याची खात्री आपल्याला पटली तर पुढे मला नोकरी द्या. योगायोग असा की याच बँकेची पुढं 800 शाखांचा संभार मी सांभाळलेला आहे. म्हणजे ही जी कारकीर्द होती, या कारकिर्दीत जेव्हा आपल्या अध्यक्षपदाच्या काळात साधारण 800 शाखा सुरू झाल्या. माझ्या अध्यक्षपदाच्या म्हणजे 5 वर्षाच्या कारकिर्दीत त्यावेळचं रेकॉर्ड आहे 500 शाखा सुरू झाल्या. आणि मी जेव्हा बँकेच्या अध्यक्षपदावरून निवृत्त झालो 83 साली, तेव्हा आमच्या बँकेच्या शाखा 912 होत्या आणि त्यातल्या महाराष्ट्रात जास्तीत जास्त सर्वाधिक म्हणजे 600 शाखा होत्या. बरं, जेव्हा तुम्ही निवृत्त झालात त्यावेळेचं बँकिंग क्षेत्र आणि आत्ताचं बँकिंग क्षेत्र यामध्ये प्रामुख्याने आपल्याला काय फरक जाणवतो? प्रामुख्याने फरक जाणवतो तो म्हणजे ज्याला आपण आकडे म्हणतात तसं जर बघितलं तर त्यावेळची बँक अत्यंत लहान होती. इंदिरा गांधींनी जेव्हा राष्ट्रीयकरण केलं तेव्हा त्यांनी ह्या बँकिंग इंडस्ट्रीला कमांडिंग हाईट्स ऑफ इकॉनॉमी असं म्हटलं होतं. आणि या कमांडिंग हाईट्स ऑफ इकॉनॉमीचा एकूण हे व्यवहार किती होता तर 6,000 कोटी रुपयांचा. आज बँकेच्या शाखांमध्ये आपण परवाच हे पाहिलं असेल की निर्मौद्रीकरणानंतर किंवा डिमॉनिटायझेशननंतर 13 लाख कोटी एवढ्या शाखा बँकांच्यामध्ये ठेवी आलेल्या आहेत. आणि आज बँकांच्या शाखांमध्ये एकूण सगळा जो एकूण ठेवी आहेत किंवा त्यांचा जर आकडा बघितला तर तो जवळजवळ 107 लाख कोटी एवढा आहे. म्हणजे एवढं बँकिंग सुधारलेलं आहे. कारण जग जसं जसं वाढत गेलं तसं शेवटी राजकीय क्षेत्रापेक्षा सुद्धा आर्थिक क्षेत्राला महत्त्व जास्त येत गेलं. आजही आपण बघितलं असेल तर राजकीय क्षेत्रात काहीतरी मारामारी होतील, सुंदर होतील, राजकारणं बोलली जातील, पण शेवटी अमेरिका पुढं का, चीन पुढं का, तर आमचं अर्थकारण किती, तुमची ट्रिलियन इकॉनॉमी 6ची आहे तर आमची ट्रिलियन इकॉनॉमी 9ची आहे आणि भारत त्याच्यामुळे कुठे येईल. म्हणजे अर्थकारणाला आता जास्तीत जास्त महत्त्व यायला लागलं आहे आणि त्याच्यामध्ये बँकांचं स्थान अनन्यसाधारण आहे. या सगळ्या अर्थकारणामध्ये मराठी माणूस आत्ता नेमका कुठे आहे, तुम्ही काय सांगाल? मराठी माणूस तसं पाहिलं तर खूप मागं आहे. आजही जर बघितलं तर आता महाराष्ट्र बँकेच्या पुरतं मी म्हटलं त्याप्रमाणे आमच्याकडे जवळजवळ आजही 14,000 लोक किंवा त्याच्यापेक्षा कदाचित जास्त लोक कर्मचारी म्हणून संख्येने असतील. माझ्या वेळेला 14,000च लोकसंख्या होती परंतु कर्मचाऱ्यांची. पण नंतर संगणकीकरण झालं आणि त्याच्यामुळं किरकोळ जी माणसाने कामं करायची होती ती यंत्र करायला लागली. म्हणूनच त्यावेळेला कर्मचारी संघटनांचा या कॉम्प्युटरायझेशनला खूप मोठा विरोध होता. पण आता बँकिंग इतकं मोठं झालेलं आहे की आता बहुतेक ज्याला आपण म्हणतात ना ऑफशोर बँकिंग म्हणतात तसं व्हायला लागलेलं आहे किंवा सगळं आउटसोर्सिंग आहे. पासबुक भरायचं बाहेरनं भरून घ्या, तुम्हाला कॅश पाहिजे ATMमधनं काढून घ्या, आणखीन काही गोष्टी करायच्या असतील तर वेगळ्या ह्याच्यामधनं जा. मोबाईल बँकिंग आहे, नेट बँकिंग आहे. असं बँकिंगचा विस्तार खूप झालेला आहे. आता बँकिंगचा विस्तार झाला आहे, जसं तुम्ही म्हटलात की आर्थिक उलाढाली वाढल्या आहेत, पण एकीकडे गैरव्यवहार सुद्धा वाढताना दिसत आहेत. जसं विजय मल्ल्या असेल, नीरव मोदी असेल, कर्ज बुडवेगिरी जास्त वाढतीये. ह्याच्यावरती काही प्रतिबंध करता येऊ शकेल का?
पहिली गोष्ट म्हणजे कुठल्याही ठिकाणी विस्तार झाला की विस्कळीतपणा येतो. हे साधारणचं सूत्र आहे. कुठल्याही क्षेत्राचा विस्तार झाला की विस्कळीतपणा येतो. जसं तुम्ही एखादी गोष्ट वाढत जाता, म्हणजे आधी शिवाजी महाराजांच्या वेळेस सुद्धा किंवा बाजीराव पेशव्यांच्या वेळेस सुद्धा म्हणायचे की एक गड तुम्ही जिंकला की मागचा गड आपला राहतोय की नाही खात्री नसायची. म्हणून मी चाणक्याचा खूप मोठा भोक्ता आहे. आणि चाणक्य हा पहिला अर्थशास्त्रातला पहिला प्रगाढ विद्वान. त्यांनी अर्थ एव प्रधान हे त्यावेळेला म्हटलं. आणि त्यांनी सांगितलं की संपादिलेली भूमी ही नीट ठेवणं, त्याचं नंतर संरक्षण करणं, त्यांचं नंतर संवर्धन करणं आणि त्या सगळ्या आपण जे काय जमवलेलं असतं त्याचं संयोजन करणं. कारण संयोजन केलं तर काही उपयोग नाही आहे. या चारही गोष्टी आज बँकिंग क्षेत्रामध्ये थोड्याशा फरकाने सुटत चाललेल्या आहेत. आर्थिक विकासाचा दर ज्याची नेहमी चर्चा होत असते, हो, भारत आर्थिक विकासाचा दर गाठू शकेल की नाही याचाही नेहमी उहापोह केला जातो. हो. सध्याच्या स्थितीत भारताची अर्थस्थिती किंवा भारताचा आर्थिक विकास दर जो आहे त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? भविष्य भारताचं आर्थिकदृष्ट्या आपण कसं पाहता? पुढच्या 10 वर्षामध्ये भारताचा विकास खूप मोठ्या प्रमाणावर होणार आहे. कारण आता इतकी क्षेत्र मोकळी व्हायला लागलेली आहेत की या क्षेत्रामध्ये नवीन नवीन तरुणांना संधी यायला लागलेली आहे. आणि पूर्वी जी आपली व्हिलेज इकॉनॉमी होती ती आता ग्लोबल इकॉनॉमी व्हायला लागलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये आता आपण खूप मोठ्या प्रमाणावर व्यवहार करू शकतो. पूर्वी चेक लिहिणं हे सुद्धा मोठं धास्त्याचं समजलं जायचं. आता चेक लिहिणं बंद व्हायची वेळ आलेली आहे. इतकं बँकिंग सुधारलेलं आहे. खरंय. तंत्रज्ञानाचा खूप उपयोग बँकिंगमध्ये होतोय. हो. मोबाईल बँकिंग असेल किंवा इंटरनेट बँकिंग असेल. जसं तुम्ही म्हणताय की विस्तार झाला की विस्कळीतपणा येतो. या नवीन तंत्रज्ञानामुळे बँकिंगमध्ये विस्कळीतपणा येऊ शकेल, त्याचे काही तोटे असू शकतात? हो, विस्तार झाला की विस्कळीतपणा येतो. हे यांत्रिकीकरण कितीही झालं तरी शक्य आहे. तुम्ही आज जर बघितलं तर कुठल्याही क्षेत्रात बघा, मग तुम्ही संगणक क्षेत्रात जा, यांत्रिकीकरण क्षेत्रात जा. आज आपण सॅटेलाईटतर्फे वेगवेगळे हे उपग्रह सुद्धा सोडतो. परंतु त्या विस्तारामध्ये सुद्धा एखाद वेळेला तुम्हाला कुठं ना कुठेतरी अपयश दिसतं. कारण विस्तारानंतर आपलं सर्व ह्याच्यामध्ये चारही ह्याच्यावरनं लक्ष ठेवायचं, आपलं जे संयोजन क्षेत्राचं कौशल्य आहे ते शेवटी कमी पडतं. या सगळ्या बँकिंग क्षेत्रामध्ये काम करत असतानाही तुम्हाला साहित्याची तितकीच आवड होती. जसं तुम्ही म्हणलात की चाणक्याचे तुम्ही भोगते आहात. हो. तुम्ही चाणक्यावरती एक मोठी कादंबरी लिहिली. हो. त्याच्या मला असं वाटतं 10,000 प्रती 10,000 प्रती खपले आहेत. आणि त्याच्या व्यतिरिक्त खूप सारं साहित्य तुम्ही निर्माण केलंय. तर हे साहित्याची आवड नेमकी कशी निर्माण झाली? साहित्याची आवड निर्माण व्हायला मला माझ्या शाळेतले जे शिक्षक आहेत ते खरे कारणीभूत आहेत. माझ्या वेळेला आत्ताही कदाचित असेल, म्हणजे मी कंपेअर करत नाही आहे किंवा तुलना करत नाही, पण माझ्या वेळेला मला जे शिक्षक मिळाले, कॉलेजमध्ये जे प्रोफेसर्स मिळाले ते त्यावेळेचे नामवंत होते. नगरला मला ज्यांनी संस्कृत शिकवलं ते फडके नावाचे टीचर अत्यंत संस्कृतमध्ये उत्तम त्यांचे तज्ज्ञ होते. मला त्यांनी रघुवंश शिकवलं, कुमार संभव शिकवलं, मेघदूत शिकवलं. त्याच्यानंतर फर्ग्युसनमध्ये आर्यन दांडेकर जे पुढे माझे सहकारी झाले भारतीय संस्कृती कोशामध्ये, त्या डॉक्टर आर्यन दांडेकर विद्वान प्रकांड पंडित राज्य विद्या भांडारकर संशोधनाचे ते मुख्य होते. या सगळ्यांचा सहवास लाभला. त्यांच्यामुळे संस्कृतची गोडी निर्माण झाली. आणि एकदा संस्कृतची गोडी निर्माण झाली की संस्कृतमधूनच अभिजात मराठी निर्माण झालेलं आहे. त्यामुळे मराठीची गोडी लागणं हे अपरिहार्य होतं. वा. जसा तुम्ही मेघदूतचा उल्लेख केला, मेघदूतवरती एक गीतमालिका तुम्ही केली आहे, त्याबद्दल आम्हाला सांगाल? मेघदूत जेव्हा मी भाषांतर केलं तेव्हा मेघदूताचे अनेक लोकांनी, म्हणजे आपल्याकडचे चिंतामणराव देशमुख जे रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर होते, त्यांनी भाषांतर केलं. नारायणराव गोऱ्यांनी केलं आहे, कुसुमाग्रजांनी केलं आहे, वसंत बापटांनी केलं आहे, शांता शेळकेंनी केलं आहे, बाबा बोरकरांनी केलं आहे. मेघदूताचा प्रभाव किंवा मेघदूताची मोहिनी ज्याच्यावर पडल्या नाही असा एकही कवी नाही. त्यामुळे मी मेघदूताचा पहिल्यापासून भोगता होतो. माझं भाषांतर खूप चांगलं झालं. आणि योगायोगाने दूरदर्शनच्या माध्यमातून जेव्हा काकतकर होते तेव्हा मला ते एक दिवशी म्हणले आपण जरा बुवांच्याकडे जाऊया. मला ते बुवा काही माहीत नव्हतं. मग म्हणली जितेंद्र अभिषेक प्रचंड पंडित आहेत आणि त्यांना आपण तुमची काव्य दाखवू, त्यांना आवडली तर आपण संगीतिका दूरदर्शनवर करू. जितेंद्र अभिषेक नाम ती संगीतिक म्हणजे ती गाणी इतकी आवडली की त्याने त्याच्यावर संगीतिका केली. आणि त्याच्यामध्ये 2 गाणी ते स्वतः म्हणाले. 2 गाणी रामदास कामतनी गायली, एक गाणं आशा खाडीलकरनी गायलं आणि 2 गाणं अजित कडकडे गायली. आणि आजही संगीतिका अनेक लोकांना आस्वाद घेऊन जाते. वा. जसा तर तुम्ही उल्लेख केलात मेघदूताचा, जितेंद्र अभिषेकींनी
त्याला संगीत दिलं. संगीत दिलं. या सगळ्या साहित्य विश्वातली अनेक दिग्गज मंडळी तुमच्या संपर्कात होती. म्हणजे गदिमान सारखं एक मोठं नाव असेल, बाबूजी असतील, शंकर वैद्य असतील, आणि या सगळ्यांनीच तुमच्या अनेक कादंबऱ्यांना किंवा कविता संग्रहांना प्रस्तावना लिहिली. या सगळ्यांच्या सहवासातले ते दिवस, त्या काही आठवणी आम्हाला सांगा. अत्यंत मोरपंखी दिवस होते. म्हणजे प्रत्येक वेळेला त्या वेळचा मनुष्य म्हणतो की माझ्या वेळचे जे दिवस आहेत ते सुवर्णकण होते, परंतु माझ्या वेळेला खरंच सुवर्णकण होते. कारण गदिमा सारखे किंवा सुधीर फडके ही सगळी मंडळी आमच्या घरी येऊन शब्दशः रात्र जेवणाखाण्यावर गप्पा मारायची. आणि माडगुळकरांचा आणि माझा इतका चांगला स्नेह होता. पहिली ओळख म्हणजे त्यांची पेडगावच्या शहाण्याची आधीपासून झाली, परंतु बाजीराव रोडला जेव्हा आमची मोठी बिल्डिंग झाली आणि त्या बिल्डिंगला म्हटलं आपण उद्घाटनाला मुकुंदराव जयकर जे पुण्याचे युनिव्हर्सिटीचे पहिले हे होते, कुलपती होते, तेव्हा त्यांना बोलवायचं ठरवल्यानंतर मी अण्णांकडे गेलो आणि अण्णांना म्हटलं याच्यावर आपल्याला स्वागतगीत म्हणून द्या. अण्णा म्हणले दगडी बिल्डिंग, त्याच्यावर काय स्वागत द्यायचं. मी म्हटलं अण्णा तुमच्यासारख्या प्रतिभावंतांना दगडी बिल्डिंगमध्येही काहीतरी दिसेल. अण्णांनी कागद ओढला आणि पहिलीच ओळ लिहिली, हे लक्ष्मीचे नवदेवालय, इथे श्रमांचा सुफलित संचय, उद्योगांचे उगमस्थान हे, सौख्याचे संचित, इथे हो सर्वांचे स्वागत. वा, म्हणजे ही जी मुख्य शाखा आहे बँक ऑफ महाराष्ट्राची, मुख्य नाही म्हणजे त्यावेळेचं आमची बाजीराव रोडला जेव्हा बिल्डिंग झाली मोठी तेव्हा तिथं मुख्य कार्यालय होतं. लोकमंगल माझ्या कारकिर्दीत नवीन कार्यालय सुरू झालं. अच्छा. या सगळ्या साहित्य प्रवासामध्ये तुमची जी कौटुंबिक पार्श्वभूमी आहे, हो, एस.एम. जोशी हे तुमचे सख्खे मामा, हो, समाजवादाचा कधी प्रभाव तुमच्यावरती तुम्हाला जाणवत होता त्यावेळेला? समाजवादाचा प्रभाव म्हणण्यापेक्षा आमची सगळे एका बाजूनं पाहिलं तर पटवर्धन मंडळी ही कोकणातली इनामदार आणि खोत होती. आणि त्याच वेळेला आमच्या सगळ्यांच्या ज्या पद्धतीनं वडिलांना काही एका माझ्या आजोबांच्या शेतीच्या व्यवहारामध्ये फसवलं गेलं आणि वडिलांना शिक्षण सोडून नोकरी करावी लागली, तेव्हा ह्याच्यामधनं मला जे अनुभव आले ते अनुभवच इतके मला समृद्ध करत गेले की त्यामुळं मला असं वाटलं नाही की जीवनामध्ये कुठे काहीतरी कंटाळवाणं आहे. अच्छा. तुमच्या दृष्टीने समाजवादाची व्याख्या कारण तुम्ही एस.एम. जोशींवरती सुद्धा पुस्तक लिहिलंय, तर समाजवादाची व्याख्या तुमच्या दृष्टीने काय आहे? समाजवाद हा आपल्याकडे होता, सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, न कश्चित दुःख भाग भोगत, हा समाजवादच आहे. तुकारामांनी सांगितलेला, रामदासांनी सांगितलेला, आनंदाचे डोही आनंद तरंग हे सांगणारे लोक हे सगळे समाजवादाचाच पुरस्कार करत होते. केवळ युरोपमधनं समाजवाद, कम्युनिझम, साम्यवाद हे शब्द आपल्याकडनं तिकडनं आयात झाले म्हणून आपण समाजवाद म्हणू लागलो. अदरवाईज भारतीय लोकांच्या ह्याच्यामध्ये किंवा आपल्या ह्याच्यामध्ये आर्यावर्तामध्ये समाजवाद हा मुळातच रुजलेला आहे. बरोबर. वयाची 90 वर्ष तुम्ही पूर्ण केलीत. हो. या 90 वर्षाच्या संपूर्ण जीवन प्रवासामध्ये सुवर्ण क्षण असे कोणते तुम्ही सांगाल की ज्यामुळे आपल्याला एक सकारात्मक ऊर्जा मिळते किंवा एक सकारात्मक दृष्टिकोन मिळतो? पहिला म्हणजे माझं लोकमंगलला उद्घाटनासाठी येण्याआधी मी मुरारजीभाईंकडे गेलो. सहसा मुरारजीभाई म्हणाले, पंतप्रधान एखाद्या बिल्डिंगच्या उद्घाटनाला येत नाहीत, मी तुमच्याकडे काय यायचं. आणि मुरारजी देसाईंनी माझ्याकडचे मी बँकेचे 3 ताळेबंद घेऊन गेलो होतो आणि त्यांनी त्या ताळेबंदापासून माझी उलट तपासणी सुरू केली. 77 सालच्या ताळेबंदावर आमचं एक चित्र होतं आणि त्याच्यात एक मुलगा आपले पाय बुटात घालतो असं दाखवत होता. तो बूट मोठा होता, तर त्याचा कदाचित ते चित्रकाराला वाटलं असेल म्हणून असेल, पण मुरारजीभाईने मला विचारलं, तुमच्या चित्रकाराला कळलं नाही का तो मुलगा केवढा आणि त्याचे बूट केवढे आहेत? काय न जाणं मला उत्स्फूर्तपणे लक्षात आलं आणि मी त्यांना उत्तर दिलं, नाही माझा चित्रकार अत्यंत बरोबर होता, त्याला हे बूट केव्हा तो मोठा होईल तेव्हा दिसतील, त्याची लक्षणं दाखवणारे बूट आहेत. आणि म्हणून त्यावरनं मग प्रेरित होऊन त्यावेळच्या बॅलन्स शीटमध्ये आम्ही उद्याचा चित्रकार, उद्याचा संगीतकार, उद्याचा इतिहासकार आणि उद्याचा इंजिनियर अशी 4 चित्रे घातली. वा, म्हणजे ही जी एक नवनिर्मितीची एक उर्मी आहे किंवा नवनिर्मितीची जी सवय तुम्हाला होती त्यातनं हे उत्स्फूर्तपणे सुचलेलं उत्तर होतं. ही नवनिर्मिती किंवा नाविन्याचा शोध घेण्यासाठी तुम्हाला काय नेमकं टॉनिक मिळतं? तुम्ही हे कसं शोधत असता सतत? नाविन्य जगात बघितलं ना तर सगळीकडे आपण बघाल तिथं माझं नावच वसंत आहे. त्यामुळे वसंत ऋतू आला की आपण पाहतो फुलं येतात छान छानपैकी, ज्याला आपण किसलय म्हणतात संस्कृतमध्ये, तशी रंगीबेरंगी अशी जांभळी पानं येतात, त्याच्यानंतर फुलं येतात, मोगरा येतो, हे येतो. त्यामुळे वसंतानंतर गदिमांचं
चार ऋतूवर आहे ना, जीवलगा कधी यश ऋतू शारद शोभा आली गेली, रजनीगंधा सुकली फुलली, चंद्रसमय सम वाढून गेले, चंद्रकले सम वाढून वेरले, अंतरीचे हेतू, ही त्याच्यात त्यांनी जे दिलेले आहेत ती सगळी जी ऋतूंची बघितली ना आपण, सृष्टी बघितली ना, की त्याच्यामध्ये आपल्याला स्फूर्ती मिळाली नाही, ऊर्जा मिळाली नाही, नाविन्याचं काहीतरी करावं असं मिळालं नाही, हेच नवल आहे. त्यामुळं ज्यावेळेला बँकांमध्ये मुलांची शाखा घेतल्या जात नव्हत्या, मुलांच्या खाती घेतली जात नव्हती, तर मी म्हटलं आपण काहीतरी वेगळं पाऊल पाडायचं. त्यामुळे मी आमच्या मिंटी नावाची एक खादीची कल्पना काढली. त्याच्यामध्ये ज्याला पिग्मी बँक म्हणतात तसं एक छोटंसं चित्र पाडलं आणि मुलांनी याच्यात नाणी ठेवावी आणि नाणी संपली त्याच्या म्हणजे पिग्मी बँक भरली की त्यातून खातं उघडावं. त्यावेळेला नवीन म्हणून त्या मुलांची खाती ज्यावेळेला उघडली जात नव्हती त्यावेळेला महाराष्ट्र बँकेने 78 साली 5 लाख मुलांची खाती उघडलेली आहेत. फार मोठं काम खरं तर त्यावेळेचं होतं आणि ज्याला आपण म्हणतो की दूरदृष्टी जी होती त्या दृष्टीने टाकलेलं ते पाऊल होतं. आणखीन तुम्हाला सांगतो, जरा मी तुम्हाला व्यत्यय आणतो आहे, परंतु त्यावेळेला मला असं वाटायचं महाराष्ट्राचा विकास खरोखर सर्वांगीण पद्धतीने झालेला आहे. त्यावेळेला मी एक मोठी टीम निर्माण केली आणि वर्ध्यापासून ते कोकणाच्या रत्नागिरी सिंधुदुर्गपर्यंत आम्ही सर्व 26 जिल्ह्यांचे 600 पानांचे आर्थिक पाहणीवरचे अहवाल निर्माण केले. तिथे आज तुम्हाला माझ्या ह्याच्यामध्ये दिसतील आणि हे अहवाल दुर्दैवाने मी महाराष्ट्र सरकारला त्यावेळेला पाठवले. महाराष्ट्र सरकारने ते बाजूला टाकले. दुर्दैवाने कारण माझा थिसिसच बँकेचा PhDचा जो होता त्यात बँका खड्यात गेल्या तर कशा वाढतील आणि समाजकारण कसं बदलेल ह्याच्यावर माझा PhDचा संदर्भ म्हणजे शिक्षण ग्रंथ 66 साली होता. पण रिझर्व्ह बँकेला त्यावेळेला खेड्यात कसं जायचं, कारण ती व्हायबल होणार नाही. त्यावेळेला व्हायबिलिटीचं एक खूळ होतं. एक मार्गी अशी शाखा जर तुम्ही चालली तर तोट्यात जाऊन बँक कशी चालेल. मी म्हटलं आपण वन मॅन ब्रँच काढू. तोच कारकून तोच तिथं कॅशियरचं काम करेल, तोच लेजरची पानं भरेल आणि संध्याकाळी जाताना टपाली पोस्टामध्ये टोच टाकून कुलूप बंद करून तोच जाईल. दरवानापासून ह्याच्यापर्यंत कॅशियरपर्यंत तो काम करेल. ते त्यांना पटलं नाही. नंतर आम्ही जेव्हा मोरारजीभाई आले आणि त्यावेळेला मोहन दारिया कॉमर्सचे मिनिस्टर होते, ते म्हणजे तुमच्या 600 शाखा नवीन काय करणार. म्हटलं आपण दर शाखेतनं 2 माणसांना दरमहा अशी 12 महिन्यामध्ये म्हणजे 12 दुणे 24 गुणिले 600 14,400 आपण 15,000 राऊंड करू. 15,000 स्वयं रोजगार मी देईन आणि तिथनं प्रायव्हेट सेक्टरची कल्पना रिझर्व्ह बँकेने उचलली. अच्छा, मूळ त्याच्यात होतं. हो, मला नवनिर्मिती काहीतरी नवीन करण्यात मला आनंद वाटतो. जुने जाऊ द्या मरणा लागू नये अशी जी एक कविता आहे त्याचा मी भोगता आहे. वा. सध्या तुम्ही काय लिहिताय? सध्या मी आर्य कादंबरी वाचली. तसंच आर्यमध्ये चाणक्य आणि चंद्रगुप्त ही जशी जोडी आहे त्याच्या त्याच वेळेला समकालीन ॲरिस्टॉटल आणि अलेक्झांडर ही जोडी आहे आणि ही जोडी मला अत्यंत भावलेली आहे. ॲरिस्टॉटल आणि अलेक्झांडरच्यावर माझ्या जवळ 400 पानाची कादंबरी सुरू आहे. त्यातली 200 पानं लिहूनही झाली आहे. योगा असेल तर कदाचित दिवाळीपर्यंत लिहून प्रकाशक जर मिळालं ते प्रसिद्धही होईल. क्या बात आहे. या सगळ्या धावपळीमध्ये म्हणजे आता तुमचं वय पाहता अजूनही तुमच्या हातात काठी दिसत नाही. ही खूपच आमच्यासारख्या तरुणांना काहीतरी शिकण्यासारखी गोष्ट आहे. शरीर जपणं म्हणजे काहीतरी नवनिर्मिती करायची तर आपलं शरीर तितकंच साथ देता आलं पाहिजे. शरीर जपणं, मन जपणं कसं जमलं? मी माझ्या मुलीच्या लग्नाच्या झाल्याने त्यांचे लग्न झाले तेव्हा त्यांना मी जी पत्रिका लिहिली होती त्याच्यामध्ये लिहिली होती, शरीर संपदा ग्रंथसंपदा मित्रसंपदा हीच खरी, इतर संपदा येती जाती याच राहतील जन्मभरी. आणि या माझ्याकडे तुम्ही आत्ता जर बघितले तर माझ्याकडे जवळजवळ 4,000 पुस्तकं आहेत. दरवेळेला मी दर महिन्याला एक पुस्तक घेतलं नाही असं या 90 वर्षात म्हणजे नोकरीला लागल्यापासून एकही महिना गेलेला नाही. आणि माझ्या प्रकृतीचं खरं जर कारण बघाल तर ती सगळी माझ्या पत्नीने काळजी घेतलेली आहे. मी एक शब्द स्वतःसाठी कॉइन केला आहे. मला ॲक्रॉनिम्सची खूप हौस आहे. त्यामुळे हा शब्द ड्रीम्स म्हणून आहे. डी म्हणजे डाएट, आर म्हणजे रेस्ट अँड रेक्युपरेशन, ई म्हणजे एक्झरसाईज, ए म्हणजे ॲटिट्यूड आणि एम म्हणजे मेडिसिन. या 5 गोष्टी जर तुम्ही सांभाळल्या तर तुम्हाला सर्वसाधारणपणे आयुष्य चांगलं जगता येतं असं मला वाटतं. वा, खरं तर खूप महत्वाचा हा ड्रीम्स शब्द आहे. म्हणजे एक स्वप्न पण आपल्याला दाखवतो आणि ती स्वप्न जगताना आपण स्वतःची काळजी कशी घेतली पाहिजे हे पण त्यातनं तुम्ही कॉइन केलंय. आत्ताची तरुण पिढी जी आहे ती किती अर्थ साक्षर आहे असं आपल्याला वाटतं?
अर्थसाक्षर बऱ्यापैकी आहे, कारण आता संगणकीकरणामुळे आणि आता ई सायन्स सगळीकडे सुरू झालं आहे. त्यामुळे लोकांच्या मनात प्रत्येकजण, पूर्वी मोबाईल वापरताना आपल्याला असं वाटायचं की अवघड आहे बुवा, मलासुद्धा पहिल्यांदा मोबाईल वाटायचे आपली सगळे बटणं दाबायला जमतील का. आता 3-3 वर्षाचे माझे नातून हे पातवंडसुद्धा लगेच सांगतात की हे काय आहे, आजोबा हे बटन दाबा. इतकं सगळं सोपं झालेलं आहे यांत्रिकीकरणामुळे. आणि मुलांची आजची जी कुशाग्र बुद्धी आहे ना, ती आपली बुद्धी काहीच नाही, इतकी आजची मुलं कुशाग्र आहेत. शिक्षण क्षेत्रात सुद्धा आपण मोलाचं योगदान दिलंय, तर तेही आम्हाला सांगाल. अध्यापनाचा आपला अनुभव कसा होता? अध्यापनाचा माझा अनुभव खूप चांगला होता. 1967 साली मला नाशिकचे डॉक्टर गोसावे भेटले आणि ते गोखले एज्युकेशन सोसायटीमध्ये मोठ्या एका पदावर एका कॉलेजचे प्रिन्सिपॉल होते. ते म्हणाले, माझ्याकडे तुम्ही शिकवायला याल का, कारण अर्थशास्त्राला शिकवायला मिळत नाहीत. तेव्हा दर शनिवार रविवारी मी पुण्याहून गाडी काढून नाशिकला जायचो, शिकवायचो. 2 तास सकाळी शिकवायचो शनिवारी, 2 तास संध्याकाळी शिकवायचो, रविवारी 2 तास शिकवायचो आणि नाशिकहून तिथं निघायचो. नंतर मग परत मला इथं प्राचार्य शेजवलकरांनी IMDR नुकतीच सुरू केली होती, तिथं मी शिकवायला लागलो. नंतर मी PhDचा सुद्धा मानद प्राध्यापक होतो आणि माझे विद्यार्थी जर बघितलेत तर माझ्या नशिबाने मला तोला मोलाचे विद्यार्थी मिळाले. पुण्याचे आपले जे कमिशनर होते पुस पाळंदे, ते माझे विद्यार्थी. नंतर ज्यांनी शिफ्ट किंवा सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड सुरू केले ते डॉक्टर चोप्रा माझे विद्यार्थी. आणि शेवटी महाराष्ट्राचंच नव्हे तर संबंध हिंदुस्थानचं पॉवर कमिशन किंवा त्यावेळेला पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन आणि पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन या 2 संस्था होत्या, त्यांचे मॅनेजिंग डायरेक्टर चेअरमन. आणि नंतरचे संबंध भारताचे जे पॉवर कमिशन नमले गेलं त्याचे चेअरमन जे VK गर्ग, तेही माझे PhDचे विद्यार्थी होते. आणि मला महाराष्ट्र सरकारने म्हणजे महाराष्ट्राच्या राज्यपालांनी त्यावेळेला युनिव्हर्सिटीवर गव्हर्नरचे सेनेटर म्हणून 4 वर्ष नियुक्त केलं होतं आणि मी तिथल्या अकाउंट्स कमिटीचा सुद्धा अध्यक्ष होतो. त्यामुळे मला शिक्षण क्षेत्रातही गोडी आहे. जे आपणाशी ठावे ते इतरांशी सांगावे, शिकवावे म्हणत नाही, सांगावे, अशी माझी भूमिका आहे. वा. यशवंतराव चव्हाणांनी जेव्हा ते मुख्यमंत्री होते त्यावेळेला आपल्याला एक अर्थशास्त्र सोपं करून सांगण्याविषयी काही सांगितलं होतं. हो, मला त्यावेळेला म्हणाले की अर्थशास्त्रामध्ये विद्यार्थी नापास का होतात. मी म्हटलं, अर्थशास्त्र, गणित आणि संस्कृत हे 3 विषय हे दिसायला अवघड दिसतात पण समजले की सगळ्यात सोपे असतात. ते म्हणले, अर्थशास्त्र सोपं तुम्ही म्हणताय, करून दाखवा. म्हटलं ठीक आहे, आपण चॅलेंज दिला असं मी म्हणत नाही, पण तुमचे शब्द मी उचलतो. आणि त्यामुळे मी सोन्याचं हरिण नावाचं एक पुस्तक लिहिलं की जे चौकोनी कुटुंब, नवरा बायको आणि त्यांची 2 मुलं, आणि ह्यांना रोजच्या प्रसंगातनं म्हणजे शाळा सुरू झाली मग ती आई मुलीला वेणी घ्यायला घेऊन जाते आणि त्यावेळेला 4 आण्याला वेणी असायची. ती आई म्हणायची की अगं आज वेण्या खूप नाही आहेत, तेव्हा महाग आहेत, उद्या पाऊस पडला की वेण्या खूप येतील, मग 2 आण्याला मिळेल. म्हणून तिथं तिनं सांगितलं की वस्तूंची मागणी वाढली परंतु पुरवठा कमी असला की किमती वाढतात. अर्थशास्त्राचा हा सिद्धांत सोपा करून विद्यार्थ्यांना सांगितला तर त्यांना पटतो. अशा रीतीनं जर विद्यार्थ्यांना सांगितलं तर त्यांना ते आवडतं आणि त्याप्रमाणे मी सोन्याचं हरिण हे पुस्तक लिहिलं. यशवंतरावांना ते आवडलं आणि महाराष्ट्र राज्य निर्माण झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य सरकारचं 1960चं त्याला इकॉनॉमिक्समधलं प्रथम पारितोषिक आहे. वा. या सगळ्या साहित्य विश्वातल्या प्रवासामध्ये अनेक महत्त्वाची पदही तुमच्याकडे आली, अनेक पुरस्कारसुद्धा मिळाले, त्याविषयी आम्हाला थोडंसं सांगाल? बॅरिस्टर अंतुले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यावेळेला साहित्य संस्कृती मंडळावर मला म्हणाले, येता का, वेगळं काहीतरी करून दाखवायला पाहिजे. म्हटलं येतो. दिनकर गांगल आणि अशी काही मंडळी आम्ही नेमली गेली. मग अंतुले अर्थात काही कालामुळे नंतर गेले, त्यामुळे ते साहित्य संस्कृती पदाशी माझा संबंध तुटला. पण 1.5 वर्ष मी तिथं होतो, त्यामुळं साहित्यात काहीतरी करावं, रमावं असं मला नेहमी वाटत असतं. बरं. तुमच्या या सगळ्या भविष्यातल्या वाटचालीला, तुमच्या कादंबरीला खूप साऱ्या शुभेच्छा. तुमची ही आनंद यात्रा अशीच निरंतर सुरू राहो, या झी 24 तासकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आज आमच्याशी इतका मनमोकळा संवाद साधलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार. झीसाठी आपण एवढा माझ्याकडे वेळ येऊन दिलात आणि माझी मुलाखत लोकांपर्यंत पोहोचवली, त्यामुळे झीसाठीही माझे आभार. आनंद यात्रामध्ये आज इथेच थांबतोय. त्याच्या बातम्यांसाठी आपण पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.